ही आहे मार्स कॉस्मेटिक्सची बीबी क्रीम. आजचा व्हिडिओ बेसिकली या क्रीमचा रिव्ह्यू असणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. Maybelline Fit Me फाउंडेशन, Maybelline सुपर स्टे लुमी मॅट लिक्विड फाउंडेशनच्या नंतर सर्वात जास्त जर कुठला बेस्ट प्रोडक्ट मी यूज केला असेल तर तो असणार आहे मार्स कॉस्मेटिक्सची ही बीबी क्रीम. हे माझं सेकंड परचेस आहे. ऑलमोस्ट 1 वर्षापासून किंवा 2 वर्षांपासून मी याला वापरते. मार्स कॉस्मेटिक्सची ही बीबी क्रीम स्किन परफेक्शन कलर करेक्टिंग क्रीम पण आहे. तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता याची पॅकेजिंग. नॉर्मलच्या ट्यूब फॉर्ममध्ये ही आपल्याला मिळते. 339 रुपीजला आपल्याला ही 30 ml ची ट्यूब मिळते. यूज करण्यासाठी खूप जास्त कन्व्हिनियंट आहे म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. नेक्स्ट, इंडियन स्किन टोनला सूट होणारे 6 डिफरंट शेड्स आपल्याला या बीबी क्रीममध्ये मिळतात. आज मी इथे रिव्ह्यू करणार आहे शेड 03 मीडियम, जो माझ्या स्किन टोनशी खूप छान असा मॅच होतो. अफोर्डेबल रेंजमध्ये जर तुम्हाला एक असं फाउंडेशन हवं असेल किंवा एक अशी क्रीम पाहिजे जी इझिली ब्लेंड होते आणि स्किनवर असलेले इम्परफेक्शन्स खूप इझिली हाईड करते, तर अशा वेळी तुम्ही या क्रीमला नक्कीच परचेस करू शकता आणि यूज करू शकता. सो नेक्स्ट, याचं टेक्स्चर आणि याची ब्लेंडेबिलिटी आपण पाहूयात. सो येस, तुम्ही बघू शकता की खूप जास्त थिक आणि क्रीमी अशी याची कन्सिस्टन्सी आहे. बीबी क्रीम म्हणजेच तुम्हाला मॉइश्चरायझर सारखं हायड्रेशन मिळतं आणि फाउंडेशन सारखा टिंट असतो, ज्यामुळे तुमचा स्किन टोन इव्हन व्हायला लागतो. जेव्हा तुमच्या स्किनवर एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता थोडेसे रेडनेस आहे, अनइव्हन स्किन टोन आहे, अशा वेळी तुम्ही फक्त बीबी क्रीम जेव्हा वापरता तर स्किन टोन खूप जास्त इव्हन होतो. हाफ फेसला मी तुम्हाला फिंगर्सने ब्लेंड करून दाखवेल आणि हाफ फेसला मी तुम्हाला अशा डेन्स फाउंडेशन ब्रशने ब्लेंड करून दाखवेल. सो इथे बघू शकता तुम्ही, मी डॉट डॉट करून फाउंडेशन अप्लाय करत आहे. याला मी ब्लेंड करते फिंगर्सनेच. नेक्स्ट, मी या साईडला ब्रशने अप्लाय करून दाखवते. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त रेडनेस वगैरे आहे, तर आपण पाहूयात की ते नक्कीच हाईड होतं का. ब्रशने ब्लेंड केल्यानंतर आपल्याला मीडियम कव्हरेज या क्रीमचं मिळतं. जर तुम्ही फिंगर्सने ब्लेंड केलेत किंवा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेत तर तुम्हाला एक शेअर कव्हरेज मिळेल. पण अगेन तुमच्या फेसला खूप छान असा लुक येतो, खूप छान असं एक इव्हन किंवा फ्लॉलेस असा लुक तुमच्या फेसला येतो. सो येस, आपली बीबी क्रीम इथे ब्लेंड करून झालेली आहे. फेसवर कुठलाही केकी किंवा हेवीनेस वाटत नाही, कुठेच ड्राय पॅचेस नाहीत. खूप एफर्टलेसली ही क्रीम ब्लेंड होते. त्याचबरोबर खूप छान असं तुमच्या फेसचे इम्परफेक्शन्सलाही हाईड पण करते, कन्सील पण करते. कलर करेक्टिंग स्किन परफेक्शन कलर करेक्टिंग क्रीम अशी ही आहे. तुम्ही जर तुमच्या स्किनच्या क्लोजेस्ट मॅच शेड चूज केला आणि अप्लाय केला तर खूप छान असा इव्हन लुक तुमच्या फेसला येईल. खूप जास्त फ्लॉलेस अशी तुमची स्किन दिसेल. याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. सध्या तुम्हाला याची थोडीशी डुवी किंवा ऑइली फिनिशिंग दिसत असेल. ही क्रीम सेल्फ सेटिंग नाही आहे, त्यामुळे ही ट्रान्सफर होते, त्यामुळे ती थोडीशी ऑइली किंवा जी डुवी फिनिशिंग आहे. अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळामध्ये जेव्हा ही सेट होते तर ही एक मॅट फिनिशिंग तुम्हाला देते आणि एव्हरीडे यूजसाठी नक्कीच खूप छान काम करते. त्याचबरोबर जर तुम्हाला नो मेकअप लुक करायचं असेल किंवा तुम्हाला कुठलाही एखादा सॉफ्ट ग्लॅम लुक करायचा असेल तर तुम्ही ही क्रीम यूज करून खूप छान लुक क्रिएट करू शकता. 3 ते 4 तासांपर्यंत तुमचा मेकअप, चांगला मेकअप फिक्सर यूज केलं तर खूप छान टिकतो. फेसवर खूप जास्त हायपर पिगमेंटेशन्स असतील, अंडर आयमध्ये खूप जास्त डार्कनेस असेल तर अशा वेळी या क्रीमने थोड्याच वेळानंतर ते डार्कनेस असलेले पॅचेस थोडे ग्रे दिसायला लागतील किंवा तुमचे हायपर पिगमेंटेशन्स आहेत ते पुन्हा दिसायला लागतील. त्यामुळे तुम्हाला कन्सिलरने थोडंसं कन्सील करणं गरजेचं आहे. सो आय होप 300च्या अराउंड मिळणारी ही बीबी क्रीम तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. जर तुम्ही आत्तापर्यंत हिला यूज नसेल केलं तर एकदा हिला नक्की यूज करून बघा. कदाचित तुम्हाला फाउंडेशन ऐवजी ही क्रीम जास्त आवडायला लागेल. आय होप तुम्हाला आजचा हा रिव्ह्यू व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर हा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच डिफरंट व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव आहे सारिका मेकअप. मी या चॅनलवर डिफरंट डिफरंट मेकअप ट्युटोरियल्स, आय मेकअप ट्युटोरियल्स आणि प्रोडक्टचे रिव्ह्यूज शेअर करत असते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.